लड़ेंगे लड़ेंगे भारतीय संविधानाचा इथे उपस्थित सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर पत्रकार बंधूंनो आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण इथे सर्वजण एकत्रित झालो आहोत ते विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या भविष्याचं जे चित्र आपल्या समोर उभं राहिलेलं आहे आणि त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायासाठी आज आपण इथे उपस्थित झालेलो आहोत। खरं तर पाहिलं तर नीट परीक्षा ही अनेक विद्यार्थ्यांसाठी एक आशेचं किरण असतं। अनेक विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत असतात। अनेक पालक आपली वर्षानुवर्षाची जमवलेली पुंजी त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करत असतात, कारण डोळ्यात एक स्वप्न असतं की उद्या आपला हा मुलगा किंवा ही आपली मुलगी भविष्यात मोठा अधिकारी होईल, मोठा डॉक्टर होईल किंवा मोठे कोणते वैज्ञानिक होईल, असं मोठं स्वप्न उराशी बाळगून या परीक्षेला हे विद्यार्थी समोर जात असताना या नीट पेपरची हे पेपर लीक होणे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेचा आम्ही सर्वजण जाहीररित्या निषेध करतो। आपण जर पाहिलं तर जंतर मंतरवरती या विद्यार्थ्यांनी शांततेत काढलेल्या मोर्चावरती लाठीचार्ज होतो। ही घटना खरं तर खूप दुर्दैवी आहे आणि खेदजनक आहे। निश्चित स्वरूपाने या विद्यार्थ्यांची एकच मागणी होती की आमचा आवाज सर्वांनी ऐकावा आणि आमच्या आवाजाला एक उत्तर मिळावं, यासाठी काढलेला हा मोर्चा होता। पण या मोर्चात झालेला हा लाठीचार्ज आणि विद्यार्थ्यांवरती झालेल्या त्या मोर्चातल्या अन्यायाला आम्ही जाहीरपणे निषेध करतो। शेतकरी कामगार पक्ष हा कायम शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचा सोबत राहिलेला हा पक्ष आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना मी एवढं आश्वासन करते की या अन्यायात आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत। आपल्याला सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन करेन की हा देश लोकशाही मानणारा हा देश आहे आणि संविधानिक मार्गाने चालणारा हा देश आहे। आपण सर्वजण शांततेने संविधानाच्या चौकटीत राहून आणि लोकशाही पद्धतीने आपल्या अन्यायासाठी लढा मागूयात आणि निश्चित स्वरूपाने मला खात्री आहे की जेव्हा शांततेने लोकशाही पद्धतीने आणि संविधान डोळ्यासमोर येऊन जर सत्याने आपण एखादी मागणी केली तर निश्चितपणे विजय आपला असेल आणि त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत। या तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना व महिला आघाडीच्या वतीने या मोर्चाला आम्ही सर्वजण एकत्रित येऊन जाहीरपणे पाठिंबा दर्शवत आहोत आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या संघर्षात आम्ही सोबत आहोत। कारण हा संघर्ष आहे हा शिक्षणाच्या सन्मानासाठी, प्रत्येकाला समान शिक्षण मिळवण्यासाठी आणि प्रत्येकाच्या उराशी बाळगलेले स्वप्न आणि त्याला एक वेगळी दिशा मिळण्यासाठी निश्चित स्वरूपाने ही शिक्षण व्यवस्था आपण बदलूयात आणि तो बदल घडेल असं मला खात्री आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन लढा देऊया। धन्यवाद। जय। आज आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिल्लीमध्ये सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन त्याला पाठिंबा आणि या आंदोलनावर ज्या पद्धतीनं प्रशासनाकडून गळचेपी करण्याचा प्रयत्न झाला त्याच्या निषेधार्थ आज आपण या ठिकाणी तिरंगा बचाव, संविधान बचाव सद्बुद्धी दिंडी आज आपण सकाळपासून शहरामध्ये काढली आणि या दिंडीला सांगोला तालुक्यातून विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या सर्वच मंडळांनी पाठिंबा दिला। विद्यार्थ्यांची
ताकद वाढवली. त्याबद्दल प्रथम मी सर्वच माजी सैनिक आहेत, विविध पक्षाचे संघटनाचे पदाधिकारी त्यांचं मी खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो की आज ही लोकशाही जिवंत असलेल्याचं प्रदर्शन तुम्ही आजच्या दिवशी दाखवून दिलेलं आहे. या प्रसंगी मंडळींनी महाराष्ट्रामध्ये जोपासला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये रुजवला. त्या सर्वांना मी पहिल्यांदा नंतर स्मरण केलं. त्याचबरोबर महात्मा गांधींचंही स्मरण करतो, ज्यांनी या भारताला चळवळीच्या दिशा दिली आणि चळवळीतून काय परिवर्तन होतं या संदर्भात आपल्या सर्वांना दिशा दिली. त्यांच्याही स्मृतींना मी आज अभिवादन करतो. तसंच आज सुभाषचंद्र बोस असतील आणि लोकमान्य टिळक यांचीही जयंती आहे. त्यांच्याही जयंतीला मी विनम्र अभिवादन करतो. आता मोठ्यांनी त्यांच्या भावना त्यांच्या शब्दामध्ये मांडल्या. यदा कदाचित त्यांचे शब्द वर खाली झाले असतील तर मी त्यांच्या वतीनं माफी मागतो. पण हा असंतोष समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्यांचे शब्द जरी चुकले असतील तर त्यांच्या भावना बरोबर आहे. पण आज देशामध्ये ही एक समस्या घेऊन आपण आज पुढे चाललेलो आहे. लोकांचा असंतोष एवढा आहे की समस्या भरपूर आहे. त्या आज इथं मांडण्यासारखा वेळ पुरणार नाही. पण आज ज्या गोष्टीने आपण पुढे जातो तो विद्यार्थी आणि परीक्षेसंदर्भातला मुद्दा हा प्रामुख्याने आज आपण इथं समोर ठेवला गेला पाहिजे. या दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्यालाच पाठिंबा म्हणून आपण इथं आंदोलन करत आहोत. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहे की या पेपर फुटी वारंवार होत आहे. माणूस एकदा चुकी माफ करतं, दोनदा माफ करतं, तीनदा माफ करतं. तर 300 वेळा ऑफिशियल डाटा 300 असते पण ऑफिशियल डाटा हजारांमध्ये असेल तर त्याची जबाबदारी कुणीतरी घ्यायला पाहिजे. या भूमिकेतून हे आंदोलन सुरू झालं. त्याची नैतिक जबाबदारी म्हणून शिक्षण मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा, त्याची अकाउंटेबिलिटी असावी, त्याचं उत्तरदायित्व द्यावं. यासाठीचं हे आंदोलन आहे की आज आम्ही आंदोलन केलं पण उद्या सरकार बदलणार नाही हे आम्हालाही कळतंय. लोकशाही आम्हालाही कळते, लोकतंत्र आम्हालाही कळते. तर या भावनेनं ज्या विद्यार्थ्यांनी तुमच्या समोर आले त्याची मागणीच किरकोळ होती की याची अकाउंटेबिलिटीचं उत्तरदायित्व कुणीतरी असलं पाहिजे, कुणीतरी याची जबाबदारी घेतली पाहिजे. आम्हाला हेही मान्य आहे की उद्या दिवस कसा असेल माहीत नाही, उद्या तर मंत्री आल्यानंतर तुम्ही कसं काम करायला माहीत नाही. पण आजच्या ह्या राजीनाम्यानं उद्याचा मंत्री जो बसेल त्याच्या मनामध्ये धस्ती राहील की अशा पद्धतीचं बल मिळालेलं आहे. त्याचबरोबर इतर मंत्र्यांनाही हा धडा बसेल की आपल्याला काम करताना नीट काटेकोर पद्धतीने नियमांच्या ह्याच्यामध्ये बसावं लागेल, पारदर्शकता पद्धतीने बसावं लागेल. यासाठीचं हे आंदोलन आहे. पण तुम्ही ते न करता 20-25 दिवस एखादा माणूस उपाशी असेल, आपल्या घरात एखादं पोरगं आज या सरकारचे आपण पुरत आहोत असं मला वाटतं. आपल्या घरात एखादं पोरगं उपाशी राहिलं तर दुसऱ्या दिवशी बाप त्याला खेळणं आणून देतो का तर त्याच्या पोटाला लागलेले चिमटे त्या बापाला कळत असतात. आज तुम्ही पालकत्व स्वीकारलं असेल या देशाचं तर एखादा माणूस विद्यार्थ्यांसाठी या देशाच्या भविष्यासाठी जर 25 दिवस उपाशी राहत असेल आणि तुमच्या उद्याच्या दगडाचं पाजरी फुटत नसेल तर त्याची असंतोष लोकांच्या मनामध्ये आहे ना तो रस्त्यावर दिसत आहे. आणि त्याला तुम्ही थोडासा जाऊन विचारपूस करण्याच्या ऐवजी तुम्ही अमानुष पद्धतीनं जो लाठीचार्ज केला तिथं तर 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलं होती तर मग तुम्ही तिथं त्यांना पक्ष लावणार आहे का हाही प्रश्न निर्माण होतो. ज्या अर्थी तुम्ही त्या लहान मुलांना त्यांच्या हातामध्ये एकही काठी नव्हती, एकही शस्त्र नव्हतं, अशा ठिकाणी तुमच्याकडे तुमचं वय, तुमचं शक्ती त्या मुलांसमोर किचपट होती हे तुम्ही विचार करावा. आणि पोलिसांचंही काही चुकलं, त्यांचंही चुकतंय. त्यांनाही कोणाचं तरी ऐकावं लागत असलं तरी किती जोरात मारायच्या लाठी हे त्यांच्या हातात होतं पण त्यांनी अमानुषपणे तेवढ्या जोरात मारताना त्यांना त्यांच्या घरातलं एखादं पोरगं तरी आठवलं असतं
किती जोरात मारायची होती ते त्यांच्या हातात होतं, पण त्याही गोष्टीला ते खडे उचलू शकले नाही. त्याचाही आम्ही निषेध करतो की अशा व्यवस्थेमध्ये जे घडलेले आहेत ते बघून आम्हाला आमच्या मनामध्ये एवढं असंतोष आहे. त्याला हे सगळ्या गोष्टी हा तरुण निश्चित विसरणार नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर याच मुद्द्यावर नैतिक जबाबदारी देऊन शिक्षण मंत्र्यांनी पहिल्यांदा राजीनामा घ्यावा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांवर त्या दिवशी चार्जेस पोलिसांनी लावले गेले ते माघार घेण्यात यावे. त्याचबरोबर जे पेपर फुटीमध्ये जे संशयित आहे त्याची सखोल चौकशी करून त्यांना निश्चित कारवाई करून न्यायाच्या ह्याच्याने कठोर शिक्षा देण्यात यावी. त्याचबरोबर आत्महत्या केलेल्यांची संख्या त्याच्यामुळं त्याच्या संबंधित असलेल्या लोकांनी म्हणजे पेपर फुटीनंतर जी काही मानसिक स्थिती त्या मुलांची झाली ती आम्ही जाणतो. कारण त्या एंट्रन्स एक्झामचे आम्हीही कधी ना कधी त्यातून बाहेर पडलेलो आहे. लोक 10-13 तास अभ्यास करतात. मी स्वतः त्याचा अनुभवी आहे. निकिता ताई असतील, सगळ्यांना माहिती आहे की किती मेहनत लागते एखाद्या एंट्रन्स एक्झामची तयारी करताना. मुलं एका ठिकाणाहून 10-13 तास उठत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी येणार, पेपर फोडणार आणि त्यानं वर्षभर 10-13 तास एका ठिकाणी बसून अभ्यास केलेला आहे. त्याच्यावर काय मानसिक परिस्थिती निर्माण होते आणि त्या भावनेतून ज्या विद्यार्थ्यांनी आपला जीव गमवला तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचं कंपन्सेशन, त्यांच्या पालकांना कंपन्सेशन मिळालं पाहिजे, ही एक मागणी आहे. त्याचबरोबर आता सोनम सरांनी जे काही आंदोलन उभा केलं, सोनम वांगे सरांनी, आज त्यांना जरी एका हॉस्पिटलमधून रिटर्न केलं होतं त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना परत रिटर्न केलं. त्यांच्यावरचं जे काही तुम्ही हॉस्पिटलमध्ये कैद करता ते पूर्णपणे मुक्त करून त्यांना, कारण का एक डॉक्टर म्हणून आम्हालाही कळते आरोपीलाही त्याचा अधिकार असतो की त्याला ट्रीटमेंट कुठे घ्यायची आहे. ही तर फक्त आंदोलक आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं बळजबरी एखाद्या आंदोलकावर करू शकत नाही. त्यांना त्या डिटेलमधून मुक्त करावं, ही एक मागणी आहे. आणि जो काही 20 तारखेला 20 जुलैमध्ये झालेला जो काही लाठीचार्ज आहे त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. आज दुर्दैव वाटतंय की तालुक्यातील एकाही माझी लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हायला पाहिजे होतं. त्यांनी मोठी घटना घडलेली आहे. आज दिंडी विठ्ठलाच्या दारी जात असेल तर आमची दांडी आमच्या उद्याच्या भविष्यासाठी आजच्या सांगोल्याच्या तहसील कार्यालयामध्ये त्यामध्ये निश्चित त्यांनी सहभागी घ्यायला पाहिजे होतं. आणि सहभाग घ्यायला शक्य नसेल तर त्यांनी व्यक्त जरी कुठल्या माध्यमातून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होता होतं तर एकाने व्यक्त झालेलं नाही. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे. अशा पद्धतीने समाज कोणत्या बाजूला चाललेला आहे या पद्धतीची भूमिका आहे. आज मला सरकारला सांगायचं आहे, 4 वळी आहेत. लष्कर तुम्हारा है, सरदार तुम्हारा है, तुम झूठ का सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. इस दौर की फरियाद चाहे तो कहा जाए, कानून भी तुम्हारा है, दरबार भी तुम्हारा है. त्याचबरोबर मी मुलांना आणि इतर सहभागी झालेल्यांना, हे बघणाऱ्यांना आणि घरी असणाऱ्यांना